नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या भागामध्ये असे होणार आहे। प्रिया ही अर्जुनच्या कॉफीमध्ये विष टाकते आणि ती बॉटल ती डस्टबिनच्या बादलीमध्ये टाकून देते। तर सायलीने मात्र हे सर्व बघितलेले असते। जेव्हा प्रिया अर्जुनला ती कॉफी पिण्यासाठी देते तेव्हा प्रिया मात्र अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन, मी तुझ्यासाठी इतकी छान कॉफी बनवली, तू एकदा पिऊन तर बघ आणि कशी झाली मला सांग। तर अर्जुन म्हणतो ठीक आहे असे बोलून अर्जुन ती कॉफी पिण्यासाठी लागतो। तर लगेच तेवढ्यात सायली तिथे येते। तर सायली लगेच जोराने ओरडते आणि अर्जुन सर, ती कॉफी पिऊ नका असे ती म्हणते। तर सायली नेमकं असे का म्हणते कुणालाच काही समजत नसते। तर पूर्णा आजी लगेच ही अर्जुनला म्हणते की तुझ्या बायकोचे हे नवीनच काय नाटक चालले। प्रिया जे काही करण्यासाठी जाते ती मुद्दाम प्रियाला काहीच करून देत नाही आणि आता तर ही तुला चक्क कॉफीसुद्धा पिऊन देण्यासाठी नकार देते आणि आता तुला ही सायलीचे न ऐकता प्रियाने बनवलेली कॉफी पिवावीच लागेल। तर लगेच सायली म्हणते की पूर्णा आजी नाही, या कॉफीमध्ये विष आहे। तर ते ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो। तर कल्पना विचारते की सायली, तू हे काय बोलतेस? तर सायली म्हणते की मी चक्क माझ्या डोळ्यांनी बघितले की प्रियाने त्यामध्ये विष कालवले। तर अर्जुन हा सायलीजवळ येतो आणि सायलीला म्हणतो की बायको, तू असे काय बोलतेस? तर सायली म्हणते की हो अर्जुन सर, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी प्रियाला या कॉफीमध्ये विष टाकताना पाहिलं। तर लगेच प्रिया लगेच म्हणते की मी असे का करेन? अर्जुन तर माझा हा लहानपणापासूनचा बेस्ट फ्रेंड आहे, मी त्याला मारण्याचा प्रयत्न का करेन? तर लगेच पूर्णा आजी सुद्धा सायलीवर ओरडते आणि ती सायलीला म्हणते की तू या घरात आल्यापासून तुला माझी तन्वी ही डोळ्यातच खुपसते। तुला असे वाटते की तन्वी या घरात येऊच नाही म्हणून वाटेल ते आरोप तू तिच्यावर करत असते आणि माझ्या तन्वीवर खरंच खूप विश्वास आहे। तर लगेच प्रिया ही रडण्याचे नाटक करत म्हणते की पूर्णा आजी, मी असे का करेल? कारण अर्जुन माझ्या जवळचा जिवलग मित्र आहे आणि ही सायली वाटेल ते घाणेरडे आरोप माझ्यावर करतच असते। तर सायली म्हणते की प्रिया गप्प बस, तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आणि तुम्हाला सर्वांना पुरावाच लागतो ना, तर मी पुरावा देते। तर सायली ही अर्जुन जे काही डस्टबिनमध्ये जी प्रियाने बॉटल टाकलेली असते विषाची, ती शोधण्यासाठी ती लगेच इकडे डस्टबिनमध्ये आलेली असते। सायली ती किचनमध्ये डस्टबिनमध्ये ती बॉटल शोधत असते। सर्वजण सायलीकडे किचनमध्ये आलेले असतात। तर सायली ती सर्व ही बादली खाली करते, मात्र त्यामध्ये ती विषाची बॉटल नसते। तर प्रिया लगेच म्हणते काय ग, तू तर म्हणत होती डस्टबिनमध्ये ती विषाची बॉटल आहे, मग कुठे गेली? आणि मी अर्जुनच्या कॉफीमध्ये विषच घातलेले नाही आणि ही सायली मला फसवण्यासाठी मुद्दाम हे सर्व खोटं सांगते आणि तुम्ही प्लीज कोणीच तिच्यावर विश्वास ठेवू नका असे प्रिया सर्वांना सांगू लागते। तर सायलीला त्या डस्टबिनमध्ये बॉटल सापडत नाही म्हणून सायली खूप शांत असते आणि टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते। तर लगेच पूर्णा आजी सायलीला विचारते की काय ग, काय झाले? तर सायली म्हणू लागते की खरंच माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा पूर्णा आजी, या प्रियाने या कॉफीमध्ये खरंच विष टाकले होते आणि आता ती बॉटलसुद्धा तिनेच गायब केली असणार। तर सायलीवर मात्र कोणीच विश्वास ठेवायला तयार नसते। तर सायली कल्पनाला म्हणत असते की आई, तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवा, कारण प्रियाने खरंच या कॉफीमध्ये विष टाकले होते आणि अर्जुन सरांचा जीवसुद्धा खरंच धोक्यात आहे। तर सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, काही झाले तरी ही कॉफी मी तुम्हाला पिऊनच देणार नाही। तर लगेच पूर्णा आजी म्हणते की अर्जुन, आता तूच ठरव, तुला तुझ्या बायकोचे ऐकायचे की माझे ऐकायचे? आणि अर्जुन, तू ही कॉफी पिणार म्हणजे पिणार। तर सायली लगेच ओरडते आणि थांबा असे बोलते आणि ही कॉफी जर प्यायचीच असेल तर मी पेते। अर्जुन सरांऐवजी जे काही मला होणार असेल तो त्रास मी सहन करील, पण अर्जुन सरांचा जीव मी धोक्यात घालून देणार नाही। सायली लगेच अर्जुनच्या हातातील तो कॉफीचा कप घेते आणि पिण्यासाठी लागते। तर प्रिया लगेच सायली समोर येते आणि सायलीला म्हणते की तू तर माझ्यावर किती आरोप केले, मग थांब तू आता, आणि तू तर मला म्हटली की मी अर्जुनचा जीव घेणार आणि म्हणून मी त्या कॉफीत विष टाकले, तर मग ही कॉफी तू नाही तर मी घेणार असे प्रिया म्हटल्यानंतर आणि लगेच प्रिया तो सायलीच्या हातातील कप घेते आणि पिऊन टाकते। सायलीला तर खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि पूर्णा आजी तर खूपच घाबरते। तर पूर्णा आजी ही अर्जुनला म्हणते की आता हिच्या पोटात विष गेले आणि हिला लगेच हॉस्पिटलला न्यावे लागणार, म्हणून घरातील सर्वांची गडबड गोंधळ उडालेली असते। सर्वजण खूपच घाबरलेले असतात।
तर लगेच प्रिया सर्वांना मोठ्याने ओरडते आणि मला काहीच झालेले नाही, कारण त्या कॉफीमध्ये विषच नव्हते, कारण ही सायली मुद्दाम मला फसवण्यासाठी खोटे बोलत होती आणि तसे काहीच नाही. आणि माझ्यावर जे काही आरोप झालेले आहे ते सिद्ध करण्यासाठी मला हे सर्व करावे लागले, असे प्रिया सांगते. तर पूर्णाई आजी ही सायलीकडे खूप रागाने बघत असते आणि प्रिया खूप रडत असते. तर सायली विचार करते की प्रियाने हे सर्व माझ्यासमोर केले, मी बघितले, मग ती डस्टबिनमधील ती विषाची बाटली नेमकं कुठे गेली असणार. मात्र प्रियाने ती बॉटल ही बाहेर फेकून दिलेली असते आणि चहामध्ये ती टाकण्याचं नाटकसुद्धा तिनेच केलेले असते. पूर्णाई आजी ही रडतच प्रियाची माफी मागू लागते. तर लगेच प्रिया ही नाटक करत म्हणत असते की मला तर खरंच खूप भीती वाटते की ही सायली माझ्या जीवावर उठली आहे. आणि तर पूर्णाई आजी ही प्रियाला शांत करते आणि प्रिया ही सायलीकडे बघत मुद्दाम हळूच म्हणते की कसा वाटला माझा प्लॅन. सायली नेहमी चुका करत असते आणि अर्जुन तिच्या चुका पाठीशी घालत असतो. आजसुद्धा तिने किती मोठी चूक केली, पण अर्जुन तिला काहीच कसा बोलला नाही. कायम तो सायलीवरून मलाच बोलत असतो आणि प्रिया सर्व हे रडण्याचे नाटक करून तेथून निघून जाते. तर अर्जुन हा सायलीला काहीच म्हणत नाही, कारण सायली ही अर्जुनच्या जीवावर उठलेली प्रियासाठी ती कॉफी प्यायला तयार असते. तर अर्जुनला सुद्धा सायलीचे हे गुण आणि प्रेम लक्षात आलेले असते, तेव्हा अर्जुन हा सायलीवर खूपच खुश असतो. तर पुढील काही भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.